Hello everyone. Today we are going to learn part of speech. First we see the definition. Words are divided into different kinds of classes called part of speech according to their use. That is according to the work they do in a sentence. It means we know that all the sentences are made up of word and the word is a basic element of every sentence. So according to the function of that word, according to the function and the place of that word, these all words are categorized into different kinds of group and that each group is called the part of speech. आता हे जर मराठीमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वाक्य जे आहेत तर ते शब्दांपासून बनलेले असतात आणि त्या प्रत्येक शब्दाचं जे वाक्यातील जे प्लेस आहे किंवा त्यांचं जे फंक्शन आहे तर हे वेगळं वेगळं असतं. तर त्यांच्या फंक्शनवरून काय केलेलं आहे तर त्या प्रत्येक शब्दांना हे वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्या प्रत्येक ग्रुपला काय म्हणतात तर पार्ट ऑफ स्पीच असं म्हणलं जातं. सो टोटल देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज. द फर्स्ट इज नाउन, सेकंड इज प्रोनाउन, थर्ड इज ॲडजेक्टिव्ह, 4 इज वर्ब, 5 is adverb, 6 is preposition, 7th is conjunction and the 8th is interjection. And one by one we are going to learn all this part of speech. So the first part of speech is the noun. सगळ्यात आधी कोणतं येतं तर नाउन असतं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग वर्ल्ड आहे आणि त्या प्रत्येक ज्या लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग जे वर्ल्ड आहे त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांना काहीतरी पर्टिक्युलर नावं असणं गरजेचं आहे. सो त्यालाच काय म्हणतो आपण तर नाउन म्हणतो. सो डेफिनेशन काय होऊ शकते तर अ नाउन इज अ वर्ड used ॲज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग ऑर द आयडियाज. म्हणजेच काय की आपल्या आजूबाजूला असणारे जे व्यक्ती आहेत किंवा प्लेसेस आहेत किंवा ज्या वस्तू आहेत किंवा आयडियाज आहेत त्यांना दिलेली जी नावं आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण तर नाउन असं म्हणतो. आपण ते जर पर्सनच्या बाबतीत घ्यायचं असेल तर पर्सनमध्ये काय काय येऊ शकतं तर आता फॉर एक्झाम्पल बघा सन आहे, डॉक्टर, अंकल, फादर, टीचर, नर्स, सिस्टर एक्सेट्रा. आता हे जर अबाउट प्लेस असेल तर प्लेसची कोणती कोणती नावं येऊ शकतात तर स्कूल आहे, हॉस्पिटल आहे, रिव्हर आहे, टेम्पल आहे, पार्क आहे, त्याच्यानंतर गार्डन आहे, प्लेग्राऊंड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे थिंग्स. आता थिंग्समध्ये पण बऱ्याचशा वस्तू आहेत जसं की टेबल असेल, चेअर असेल, मोबाईल असेल, ॲक्वेरियम, पेन एक्सेट्रा. आता हे जे पर्सन, प्लेस आणि ज्या थिंग्स आहेत तर ह्या काय आहेत तर कॉन्क्रीट आहे, रिअल आहेत. सो पण अशा काही गोष्टी की ज्या रिअल नाही आहेत किंवा ज्या फक्त कशा आहेत तर ॲबस्ट्रॅक्ट आहेत. मग त्यामध्ये काय काय येतं तर जसं की आयडियाज असतील, क्वालिटीज असतील, ॲक्शन्स असतील तर त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं तर जसं की जस्टिस, काइंडनेस, ऑनेस्टी, अँक्झायटी किंवा प्लेइंग ह्या काय आहेत तर काही कॉन्क्रीट नसतं म्हणजे रिअल नाही आहे अशा पण ह्यांना काय दिलेले आहेत आपण नावं दिलेली आहेत. सो अशा प्रकारे काय होतं तर ह्या पर्सन्स, प्लेस किंवा थिंग्सला दिलेली जी काही नावं आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो तर नाऊन असं म्हणतो. आता हेच जर नाउन्स आपण सेंटेन्सेसमध्ये बघायचं झालं तर कसं येतील तर बघा पहिलं सेंटेन्स आहे अशोका वॉज अ किंग. आता अशोक हे काय काय व्यक्तीचं नाव आहे. सो अशोका काय झालं याच्यामध्ये नाउन झालं. त्याच्यानंतर पुढचं काय आहे तर नेक्स्ट आहे किंग. म्हणजे किंग हे काय झालं तर एका किंगसुद्धा काय आहे हे नाऊन आहे. एका व्यक्तीला दिलेलं काय आहे तर नाव आहे. सो किंगसुद्धा काय झालं नाऊन झालेलं आहे. पुढचं सेंटेन्स काय आहे तर किटन इज अंडर दी मॅट. दी किटन इज अंडर दी मॅट म्हणजे किटन हे काय झालेलं आहे तर ॲनिमलला दिलेलं नाव आहे. सो किटन पण काय झालं नाऊन झालं. त्याच्यानंतर इथं बघा मॅट, मॅट ही काय आहे एक थिंग आहे, वस्तू आहे. सो मॅट पण काय आहे याच्यामध्ये तर नाऊन आहे. आता थर्ड सेंटेन्स काय आहे तर दी बॉय इज ऑन दी ट्री. काय आहे दी बॉय इज ऑन दी ट्री. सो बॉय हे काय आहे एका पर्सनला दिलेलं नाव आहे. सो बॉयसुद्धा काय आहे ह्याच्यामध्ये नाऊन आहे. आता हे ट्री पण काय आहे नाऊनच आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स काय आहे बघा द बियर अँड द टायगर आर इन दी झू. द बियर अँड द टायगर आर इन दी झू म्हणजेच काय की बियर आणि टायगर हे काय झाले नाऊन झाले कारण की हे ॲनिमल्सला दिलेली काय आहेत नावं आहेत. आणि झू हे काय आहे एक आपण झू हे झूसुद्धा काय आहे वस्तूच आहे किंवा झू पण काय झालं याच्यातले नाऊन झालेलं आहे. सो अशा प्रकारे ह्या वाक्यामधले नाऊन्स आपण काय करू शकतो सांगू शकतो. आता हे जे सगळे नाऊन्स आहेत त्या नाऊनचे काय केलेले आहेत त्यांनी वेगळे वेगळे त्याचे एक टाईप्स असतात तर काइंड्स असतात. तर कोणते कोणते टाईप्स आहेत नाऊनचे तर बघा कॉमनली कोणते कोणते आहेत तर पहिलं जे आहे ते आहे कॉमन नाऊन, सेकंड आहे प्रॉपर नाऊन, थर्ड आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाऊन, काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाऊन. तर हे काय आहेत तर नाऊनचे डिफरंट टाईप्स आहेत किंवा काइंड्स आहेत. कोणते आहेत कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन. तर आता ह्यातलं जे आता ह्यातले प्रत्येक टाईप्स आहेत ते पण आपण काय करूयात वन बाय वन आपण हे शिकूयात. तर पहिलं सगळ्यात आधी कोणतं येणार आहे तर कॉमन नाऊन आहे. आता कॉमन नाऊनचा अर्थ काय होतो तर कॉमन नाऊन इज अ नेम गिवन टू
कॉमन नाउन इज अ नेम गिवन इन कॉमन टू एव्हरी पर्सन और थिंग ऑफ द सेम क्लास और काइंड. म्हणजेच काय तर कॉमन नाउन हे काय आहे की एखाद्या सेम क्लासमधल्याच व्यक्तीला किंवा सेम क्लास तर तो एकाच कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या हे वस्तू आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांना दिलेलं जे कॉमन नाउन असतं, कॉमन नाव असतं, त्याला काय म्हणतो आपण कॉमन नाउन असं म्हणतो. ते एक्झाम्पल्स काय सांगू शकतो आपण कॉमन नाउनचे. तर कॉमन नाउनचे डेफिनेशन काय बघितले तर जे कॉमन नाउन जे आहेत ते काय होतं की जे एकाच कॅटेगरीमधल्या व्यक्तीला वस्तूला दिलेलं जे नाव आहे, कॉमन नाव आहे, त्यालाच काय म्हणतो आपण कॉमन नाउन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बॉय, गर्ल, मदर, पोलिसमॅन, रिवर, माउंटन, हॉस्पिटल, स्कूल, पेन, टेबल, कॅट, डॉग एक्सेट्रा. तर हे सगळे काय आहेत तर कॉमन नेम आहेत. आता कॉमन नाउन जर आपण एक्झाम्पलमध्ये जर बघायचं झालं तर काय होऊ शकतं, तर बघा पहिलं एक्झाम्पल काय आहे, रिया वॉन्ट्स टू बी अ रायटर. आता ह्याच्यामध्ये रिया आहे तर कॉमन नाउन होऊ शकत नाही कारण रिया हे पर्टिक्युलर आहे. तर सेकंड काय होऊ शकतं बघा, आता रायटर हे काय आहे कॉमन नाउन आहे. तर यातलं कॉमन नाउन कोणतं आलं, रायटर. तर सेकंड सेंटेन्स काय आहे, अ कॅट इज प्लेइंग विथ अ बॉल. अ कॅट इज प्लेइंग विथ अ बॉल. म्हणजे कॅट हे सुद्धा काय आहे ॲनिमलला दिलेलं कॉमन नाउन आहे आणि बॉल हे पण काय आहे एका थिंगला दिलेलं कॉमन नाउन आहे. सो ह्याच्यामध्ये किती झालेत ना कॉमन नाउन, कॅट आणि बॉल. थर्ड सेंटेन्स काय आहे, टीचर स्कोल्डेड हिम ऑन दी ग्राउंड. काय सेंटेन्स आहे, टीचर स्कोल्डेड हिम ऑन दी ग्राउंड. म्हणजे टीचर हे काय आहे कॉमन नाउन आहे, एका व्यक्तीला दिलेलं काय आहे कॉमन नाउन आहे आणि ग्राउंड सुद्धा काय आहे कॉमन नाउन. नेक्स्ट सेंटेन्स बघा काय आहे, हर मदर इज ॲन ॲक्ट्रेस. काय सेंटेन्स आहे, हर मदर इज ॲन ॲक्ट्रेस. म्हणजे मदर हे काय आहे कॉमन नाउन आहे आणि ॲक्टरसुद्धा काय आहे, ॲक्ट्रेससुद्धा काय आहे कॉमन नाउन आहे. तर ह्याच्या प्रकारे काय बघितलं आपण, हे कॉमन नाउन बघितलं. आता आता सेकंड टाईप जो येतो तो येतो प्रॉपर नाउन. बघा प्रॉपर नाउनचं जे डेफिनेशन तुम्ही, प्रॉपरचा जो अर्थ आहे तर तो त्या शब्दामध्येच आहे. प्रॉपरचा अर्थ काय होतो, स्पेशल. प्रॉपर किंवा पर्टिक्युलर, प्रॉपर मीन्स पर्टिक्युलर. सो डेफिनेशन काय होऊ शकते ह्याची, अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ सम पर्टिक्युलर, अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन, प्लेस, थिंग. म्हणजेच काय कसं आहे, एका व्यक्तीला, वस्तूला किंवा जागेला दिलेलं जे पर्टिक्युलर नाव आहे, स्पेशल नाव आहे, स्पेसिफिक नाव आहे, त्यालाच काय म्हटलं जातं तर प्रॉपर नाउन असं म्हटलं जातं. प्रॉपरचा अर्थ काय होतो, वन्स ओन, म्हणजे स्वतःचं असं असणारं स्पेशल नाव. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, तर जॅक हे काय, एका व्यक्ती दिलेलं नाव आहे. माउंट एव्हरेस्ट स्पेशल नेम आहे. ताजमहल एका बघा प्रतिकृतीचं हे स्पेशल नाव आहे. इंडिया कंट्रीचं नाव आहे. अटलांटिक ओशन. सो हे काय झालं, हे स्पेसिफिक पर्टिक्युलर हे नाउन आहेत. आता हे जर आपण सेंटेन्समध्ये बघायचं झालं तर सेंटेन्समध्ये कसं येऊ शकतं, सपोज सेंटेन्स काय आहे तर जयपूर इज नोन ॲज पिंक सिटी. सेंटेन्स काय, जयपूर इज नोन ॲज अ पिंक सिटी. आता जयपूर हे दिलेलं काय, सिटी हे कॉमन आहे. आता सिटीला दिलेलं स्पेसिफिक नाव काय, स्पेशल नाव काय आहे, जयपूर. ज्यातलं प्रॉपर नाउन काय झालं, जयपूर. पिंकसुद्धा काय आहे, एका कलरला दिलेलं स्पेसिफिक नाव आहे. सो पिंकसुद्धा काय झालं, हे प्रॉपर नाव झालं. आता सेकंड सेंटेन्स काय आहे तर सचिन लिव्स इन ऑस्ट्रेलिया. सेंटेन्स आहे सचिन लिव्स इन ऑस्ट्रेलिया. सचिन हे एका व्यक्तीला, पर्सनला दिलेलं काय आहे, नाव आहे. ऑस्ट्रेलिया इज ऑल्सो नेम ऑफ अ कंट्री. सो सचिन आणि सचिन आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही पण काय आहे त्याच्यामधले प्रॉपर नाउन आहेत. थर्ड सेंटेन्स बघा आता. थर्ड सेंटेन्स आहे क्रिसमस कम्स इन द मंथ ऑफ डिसेंबर. क्रिसमस कम्स इन द मंथ ऑफ डिसेंबर. इट मीन्स क्रिसमस हे काय पर्टिक्युलर डे आहे, स्पेसिफिक डे आहे. सो क्रिसमस हे प्रॉपर नाव झालं. डिसेंबरसुद्धा काय आहे का मंथला दिलेलं हे स्पेसिफिक नाव आहे. सो क्रिसमस आणि डिसेंबर हे दोन्ही काय त्यातले प्रॉपर नाउन आहेत. आता लास्ट सेंटेन्स काय आहे तर नाईल इज द लॉंगेस्ट रिव्हर इन दी वर्ल्ड. काय आहे, नाईल इज दी लॉंगेस्ट रिव्हर इन दी वर्ल्ड. म्हणजे नाईल हे काय आहे, रिव्हरला दिलेलं एक स्पेसिफिक पर्टिक्युलर नाव आहे. म्हणजे यातलं नाउन कोणतं झालं, प्रॉपर नाउन नाईल. बाकी यातले सगळे काय आहेत बघा, रिव्हर हे कॉमन नाउन आहे, म्हणजेच नाईल हे काय झालं यातलं प्रॉपर नाउन झालं. आता नेक्स्ट टाईप कोणतं आहे तर कलेक्टिव्ह नाव आहे. कलेक्टिव्हचं पण बघा, कलेक्शन काय सांगू शकतो आपण, कलेक्टिव्ह नाउनचं डेफिनेशन काय होऊ शकते तर कलेक्टिव्ह नाउन इज अ कलेक्शन ऑफ थिंग्स, पर्सन्स, ॲनिमल्स टेकन ॲज अ होल. म्हणजेच काय की ह्यांचे जे ग्रुप्स आहेत, जसं की पर्सन, ॲनिमल आणि थिंगचा जो ग्रुप आहे तो आपण कसा घेणार आहोत, ॲज अ होल जर घेत असू तर त्याला काय म्हणतो आपण कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे सपोज आता लोकांचा ग्रुप असेल किंवा एखाद्या सेम ॲनिमल्स जसं की डॉगचं, एखादा पपीचा ग्रुप असेल तर त्यांना काय म्हणू शकतो आपण, लिटर ऑफ पपी. सो सेम क्लासच्या, सेम पर्सन्स, ॲनिमल्स आणि थिंग्सचा जो ग्रुप असेल त्याला की आपण होलमध्ये घेणार आहोत
तर त्याला काय म्हणतो आपण कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतो. मग आता पर्सनमध्ये कोणते येतात एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सपोज स्टुडंटचा ग्रुप आहे त्याला काय म्हणू शकतो आपण क्लास ऑफ स्टुडंट. आता प्लेयर्सची काय होऊ शकते टीम असणार आहे. आता थीव्ज असतील त्यांची गँग काय असणार आहे गँग ऑफ थीव्ज असेल. आता एक्सपर्ट्स असतील तर काय असणार आहे पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. आता हे जर आपण ॲनिमलचं बघितलं तर आता सपोज ॲन्ट्स आहे त्यांच्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहोत तर आर्मी, अन आर्मी ऑफ ॲन्ट्स, लिटर ऑफ पपीज, पॅक ऑफ वोल्स, अ स्कूल ऑफ फिश. आता हे जर आपण अबाउट थिंग्स बघितलं थिंग्समध्ये काय होऊ शकतं तर बुके ऑफ फ्लावर्स, खूप सारे फ्लावर्स आहेत त्यांचा ग्रुप आहे तर आपण त्यांना काय म्हणतो बुके ऑफ फ्लावर्स किंवा बंच ऑफ फ्लावर्स. त्याच्यानंतर फ्लीट ऑफ शिप्स, गॅलेक्सी ऑफ स्टार्स, पेअर ऑफ शूज. सो हे काय आहेत तर कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. आता हेच कलेक्टिव्ह नाउन आपण सेंटेन्समध्ये बघायचं झालं तर कसं होऊ शकतं. समजा पहिला सेंटेन्स काय आहे तर कमिटी इज हॅपी विथ देअर डिसिजन. काय सेंटेन्स आहे द कमिटी इज हॅपी विथ देअर डिसिजन म्हणजेच काय कमिटी हे काय आहे तर कलेक्टिव्ह नाउन आहे. सेकंड सेंटेन्स काय आहे द ज्युरी फाउंड द प्रिझनर गिल्टी. ज्युरी फाउंड द प्रिझनर गिल्टी म्हणजे ज्युरी हे काय झालं इथं कलेक्टिव्ह नाउन झालं. थर्ड सेंटेन्स काय आहे अ लार्ज क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. अ लार्ज क्राऊड गॅदर्ड इन दी स्ट्रीट म्हणजे क्राऊड हे काय झालं तर कलेक्टिव्ह नाउन झालं. लास्ट सेंटेन्स काय आहे वी वर अटॅक बाय अ स्वॉर्म ऑफ बीज. वी वर अटॅक बाय अ स्वॉर्म ऑफ बीज म्हणजेच काय तर बीचा ग्रुप आहे त्याला काय म्हणलं जातं तर स्वॉर्म असं म्हणलं जातं. सो अशा प्रकारे काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. आता मग पुढचा टाईप कोणता आहे तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आता आत्तापर्यंत जे आपण बघितलं म्हणजे आपण जे प्रॉपर नाउन, कॉमन नाउन किंवा जे कलेक्टिव्ह नाउन बघितलं तर हे काय होते तर हे सगळे कॉन्क्रीट जे रिअलमध्ये होतं त्यांचे हे नाउन होते. पण आता अशा पण काही गोष्टी आहेत की ज्या फक्त आपल्या माइंडमध्ये एक्झिस्ट करतात. मग त्यालाच आपण काय म्हणतो तर ॲब्स्ट्रॅक्ट असं म्हणतो. ॲब्स्ट्रॅक्टचा अर्थ काय होतो की जे फक्त आपल्या कुठे आहेत तर माइंडमध्ये आहे. सो मग ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचे डेफिनेशन काय होऊ शकते तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन इज द नेम ऑफ अ क्वालिटी, आयडिया ऑर स्टेट. म्हणजे जे आपल्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीज आहेत, आयडियाज आहेत किंवा स्टेट आहे यालाच काय म्हणलं जातं तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणलं जातं. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर वर्ड्स दॅट नेम थिंग दॅट आर नॉट कॉन्क्रीट. म्हणजे अशा गोष्टी की ज्या कॉन्क्रीट नाही आहेत, ज्या रिअल नाही आहेत. कॉन्क्रीट म्हणजेच काय होतं की रिअल, म्हणजे ज्या वस्तू रिअल नाही आहेत, ज्या गोष्टी रिअल नाही आहेत यांना दिलेले जे नाव आहे त्याला काय म्हणलं जातं तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणलं जातं. ह्याचा अर्थ काय होऊ शकतो बघा की आपले जे 5 फिजिकल सेन्सेस आहेत आर 5 फिजिकल सेन्सेस कॅनॉट डिटेक्ट अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे आपले जे 5 सेन्सेस आहेत ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन डिटेक्ट करू शकत नाहीत. त्याचा अर्थ काय होतो की यू कांट सी इट, यू कांट स्मेल इट, यू कांट टेस्ट इट और यू कांट हिअर इट, ऑल्सो यू कांट टच इट. म्हणजेच हे जे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत त्याला आपण बघू शकत नाही, त्याचा स्मेल करू शकत नाही, टेस्ट करू शकत नाही, त्यांना इवन ऐकू शकत नाही किंवा टच पण करू शकत नाही. म्हणजेच काय की ह्या फक्त कुठे आहेत तर ह्या सगळ्या फक्त आपल्या माइंडमध्ये एक्झिस्ट करतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. मग त्यामध्ये काय काय येतं तर आपल्या क्वालिटीज असतील, आयडियाज असतील, स्टेट ऑफ माइंड्स असतील, त्यांनाच काय म्हणतो आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता सपोज आपण फिलिंगचं जर बघायचं झालं तर कोणकोणत्या फिलिंग्स आहेत जसं की आता बघा फिअर आहे, एन्झायटी आहे, कन्फ्युजन आहे, पेन आहे, सॅटिस्फॅक्शन, स्ट्रेस एक्सेट्रा. म्हणजेच हे सगळं काय आहे आपण हे फक्त फील करू शकतो. आपण दाखवू शकत नाही की फिअर कसं दिसतं किंवा एन्झायटी कशी दिसते किंवा त्याचा स्मेल कसा आहे, टेस्ट कशी आहे हे आपण सांगू शकत नाही. हे फक्त काय करू शकतो आपण फील करू शकतो. सो कोणकोणत्या आहेत फिलिंगमध्ये फिअर, एन्झायटी, कन्फ्युजन, पेन, सॅटिस्फॅक्शन, स्ट्रेस एक्सेट्रा. हे झालं अबाउट आवर फिलिंग्स. आता ते जर इमोशन्स बघायचं झालं तर इमोशन्समध्ये काय असणार आहे तर अँगर आहे, हॅपीनेस आहे, त्याच्यानंतर जॉय आहे, लव, सोरो, हे सगळे काय झाले आपले ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. आता क्वालिटीज आपल्यामध्ये बऱ्याचशा क्वालिटीज असतात पण ते आपण दाखवू शकतो की कशी असते. आता नेमकी करेची क्वालिटी कशी असते आपण दाखवू शकत नाही, ते फक्त सांगू शकतो आपण. सो क्वालिटीजमध्ये कोणकोणते येणार आहे तर ब्युटी आहे, करेज आहे, ऑनेस्टी आहे, पेशन्स, डेडिकेशन एक्सेट्रा. आता ह्याचा आपल्या कॉन्सेप्ट बघितला आपण बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स आहेत जे की ॲब्स्ट्रॅक्टच आहेत फक्त. मग त्यामध्ये कोणकोणत्या कॉन्सेप्ट येऊ शकतात जसं की चॅरिटी असेल, कम्फर्ट असेल, कल्चर आहे, फेल्युअर, फेथ, मोटिवेशन्स, हे सगळ्या काय आहेत कॉन्सेप्ट्स आहेत ज्या की फक्त कुठे आहेत एक्झिस्ट करतात तर रिअलमध्ये एक्झिस्ट करतच नाहीत. तर सगळ्या कशा आहेत तर ॲब्स्ट्रॅक्ट आहेत. आता पुढचं जर आपण आयडियाज बघितल्या आयडियाजमध्ये कोणतं येणार आहेत डेमोक्रेसी आहे, फ्रेंडशिप आहे, नॉलेज आहे, सॅक्रिफाईस आहे, विजडम आहे. म्हणजे बघा आता आपण नॉलेज जे आहे ते आपण दाखवू शकतो की नॉलेज कशा प्रकारे असतं नो. सो किंवा डेमोक्रेसी असेल, फ्रेंडशिप असेल, सो या सगळ्या काय आहेत तर ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज आहेत. तर जे इव्हेंट्स आहेत इव्हेंटचा अर्थ काय होतो की आपल्या लाईफमधल्या ज्या घटना असतील इव्हेंट्स असतील मग त्यामध्ये जसं की बर्थडे असेल, करिअर असेल, चाइल्डहूड असेल, डेथ असेल, फेल्युअर, लाईफ, मॅरेज, सो ह्या सगळ्या काय आहेत इव्हेंट्स आहेत जे की कशा आहेत ॲब्स्ट्रॅक्ट आहेत. याचा अर्थ काय होतो की जे रिअलमध्ये एक्झिस्ट करत नाही, जे फक्त आपल्या माइंडमध्ये आहे, जे फक्त आपण फील करू शकतो
या सगळ्यांना काय म्हणलं जातं तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणलं जातं. आता जर आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन जर सेंटेन्समध्ये बघायचं आहे तर कसं होऊ शकतं. बघा पहिलं सेंटेन्स काय आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे ऑनेस्टी काय झालं, यातलं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन झालं. कोणतं आहे, ऑनेस्टी. सेकंड सेंटेन्स काय आहे, द डव इज अ सिम्बॉल ऑफ पीस. म्हणजे पीस हे काय आहे, यातलं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. थर्ड सेंटेन्स काय आहे, पीपल लॉस्ट फेथ इन गॉड. सो फेथ हे काय आहे तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. आणि द लास्ट सेंटेन्स कोणतं आहे, माय बर्थडे इज इन मार्च. माय बर्थडे इज इन मार्च. सो बर्थडे काय झालं आपलं, हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन झालं. सो अशा प्रकारे काय बघितलं आपण, हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन बघितलेलं आहे. तर नेक्स्ट टाईप कोणतं आहे तर काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. कोणतं आहे तर काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाऊन. मग काउंटेबलचा अर्थ होतो काउंट, जे आपण काउंट करू शकतो ते. म्हणजे काउंटेबल नाऊनची डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, द काउंटेबल नाउन्स आर द नेम्स ऑफ ऑब्जेक्ट्स, पीपल एक्सेट्रा दॅट वी कॅन काउंट. म्हणजे हे कोणतं आहे, कशाचं नाऊन आहे हे, की असे नाऊन जे की आपण काउंट करू शकतो, मग त्याला काय म्हणायचं, काउंटेबल नाऊन. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो बघा, बुक, ॲपल, बॉय, सिस्टर. आणि काउंटेबल नाऊनचे सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्ही प्रकारे आपण त्याचं हे करू शकतो. सो काउंटेबल नाऊन म्हणजेच काय की जे आपण काउंट करू शकतो ते. आणि सेकंड कोणतं आहे, अनकाउंटेबल नाऊन. अनकाउंटेबल नाउन्स कसे असतात तर अनकाउंटेबल नाउन्स आर द नाउन्स ऑफ थिंग्स वी कॅनॉट काउंट. नेम्स ऑफ द थिंग्स विच वी कॅनॉट काउंट. म्हणजे आपण काउंट करू शकत नाही ते सगळे कशामध्ये येतात, अनकाउंटेबल नाऊनमध्ये येतात. बघा आता काय सांगितलं आहे पुढे, दे मे बी नेम्स ऑफ ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज ऑर क्वालिटी. आत्ताच आपण बघितलं ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आयडियाज किंवा क्वालिटीज आहेत ते आपण ज्या काउंट करू शकत नाही. सो त्यांना काय म्हणू शकतो आपण, अनकाउंटेबल नाउन असं म्हणू शकतो. बघा, आर फिजिकल ऑब्जेक्ट्स टू स्मॉल और टू ॲमॉर्फस टू बी काउंटेड. म्हणजे अशा फिजिकल ऑब्जेक्ट्स की ज्या खूप कशा आहेत, स्मॉल आहेत किंवा खूप कशा आहेत त्या ॲमॉर्फस म्हणजे खूप मोठ्या आहेत, जे की आपण त्या काउंट करू शकत नाही. त्याला काय म्हणू शकतो आपण, अनकाउंटेबल नाउन असं म्हणू शकतो. अनकाउंटेबल नाउन हे जे आहेत ते त्यांना प्लुरल्स हे नसतात. युजली डू नॉट हॅव प्लुरल फॉर्म्स. म्हणजे काउंटेबल नाउन जसं की सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही प्रकारे सांगू शकतो आपण, पण अनकाउंटेबल नाउन्स त्यांचे प्लुरल फॉर्म्स हे तयार करता येत नाहीत. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं तर बघा, टी, ऑइल, शुगर, ब्युटी, नॉलेज एक्सेट्रा. तर हे आपण काउंट करू शकत नाही. सो याला काय म्हणू शकतो आपण, अनकाउंटेबल नाउन असं म्हणू शकतो. आता हे जर आपण सेंटेन्समध्ये बघायचं झालं तर कसं होऊ शकतं, तर पहिलं सेंटेन्स बघा काय आहे, वी ऑल लव्ह ऑनेस्टी. काय आहे सेंटेन्स, वी ऑल लव्ह ऑनेस्टी. ऑनेस्टी अनकाउंटेबल नाऊन आहे, कारण की ऑनेस्टी आपण काउंट करू शकत नाही. सो यातलं ऑनेस्टी काय आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे. आता सेकंड सेंटेन्स काय आहे, शी लाईक्स टी. तिला काय आवडते, तिला चहा आवडतो. म्हणजे चहा, टी जी आहे टी आपण काउंट करू शकतो का, नाही करू शकत. मग त्यामुळे टीला काय म्हणू शकतो आपण, अनकाउंटेबल नाऊन असं म्हणू शकतो. थर्ड सेंटेन्स काय आहे, शी हॅज 3 डॉग्स. शी हॅज 3 डॉग्स. ज्याकडे किती डॉग्स आहेत, 3 आहेत. म्हणजे आपण हे काउंट करू शकतो. त्यामुळे डॉग हे काय झालं, काउंटेबल नाऊन झालं. आता फोर्थ सेंटेन्स कोणतं आहे, हाऊ मच राईस डू यू वॉन्ट. काय सेंटेन्स आहे, हाऊ मच राईस डू यू वॉन्ट. म्हणजे राईस जे आहे ते आपण काउंट करू शकत नाही. म्हणजे राईस हे काय झालं तर अनकाउंटेबल नाऊन झालं. आता लास्ट सेंटेन्स कोणतं आहे तर आय ब्रोक अ ग्लास यस्टरडे. आय ब्रोक अ ग्लास यस्टरडे. म्हणजे ग्लास हे काय आहे, काउंटेबल आहे. आपण ग्लास काउंट करू शकतो 1 2 3 इन दिस वे. सो ग्लास हे काय आहे, काउंटेबल नाऊन आहे. सो इन दिस वे आपण काय बघितलं तर आज तर पार्ट ऑफ स्पीच आणि त्यातला जो नाऊन हा जो पहिला जो पार्ट ऑफ स्पीच आहे ते नाऊन आणि त्या नाऊनचे जे काय टाईप्स आहेत ते टाईप्स आज आपण शिकलेलो आहोत.